माझं नाव पल्लवी जनार्दन डोईफोडे. मी महाबळेश्वरला देवी चौक इथे राहते. माझी तिथे 4.25 गुंठे जागा आहे. एक सामायिक हिस्सा 13 गुंठ्याचा आहे. त्याच्यामध्ये माझे जे चुलत चुलते आहेत शंकर बाबूराव डोईफोडे आणि त्यांची सावत्राई नकाबाई बाबूराव डोईफोडे यांची सुद्धा 4.25 गुंठे जागा आहे. त्यांनी त्यांची जागा 2 गुंठे विकलेली आहे. तरी सुद्धा माझ्या 1.25 गुंठे जागेत त्यांचं अतिक्रमण आहे. गेल्या मे मध्ये मी माझं घर बांधायला काढलंय. मेच्या अगोदर ज्यावेळेस माझे वडील हयात होते, त्याच्या 2 वर्ष मागं जेव्हा त्यांना घर बांधायचं होतं, तेव्हा या लोकांनी त्यांना इतका त्रास दिला, त्यांना आम्हाला जागा घेऊन दिली नाही, घर बांधून दिलं नाही. त्या ट्रॉमामध्ये माझे पप्पा 2023 मध्ये कॅन्सरनं गेले. त्याच्यानंतर 2025ला मी जेव्हा घर बांधायला काढलं, घर बांधायला काढलेल्या दिवसापासून मला शंकर डोईफोडे आणि त्याची जी सावत्र आई आहे ती सारखे येतात माझ्या दारात. माझ्या घरात कामाला माणसं आलेली रिटर्न पाठवणार, आम्हाला मारहाणीच्या धमक्या देणार. छोटे छोटे काम चालू असतात ते काम थांबवणार, आमच्या कामाला आलेली माणसं रिटर्न पाठवणार. त्याचा जो मेहुणा आहे, त्याच्या बायकोचा भाऊ, त्यानं 1 जानेवारी 2026ला कॉल करून, आमचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे सुनील दादा, त्यांना कॉल करून धमकी दिली की आम्ही तुमच्या याच्यावर काम बंद करू, तुम्ही मुली आहात, काम करता ते असं करायचं नाही. माझ्या आईला, माझी चुलती आहे, त्यांना अपशब्द वापरले जातात. त्यांना बोललं जातं तुमच्या बापाची जागा नाहीये. माझ्या वडिलांची जागा असून सुद्धा आम्हाला हे बोललं जातं तुम्ही भीक मागून घेतले, चोरी करून घेतले, माझ्या बापाच्या जागेत बांधायचं नाही. माझ्या भावांना मारहाण केली जाते. आम्ही 3 ते 4 एनसी केल्यात. एनसी केल्यानंतर त्याला एका अग्रीमेंट मध्ये सेटलमेंट केली होती की त्याला 3 फुटाचा रस्ता देऊ, त्या व्यतिरिक्त तो कोणत्याही प्रकारे माझ्या जागेत इन्व्हॉल्वमेंट करणार नाही. माझं घर झालंय, 15 दिवसापूर्वी वास्तुशांती केले आणि माझ्या आता चुलत्यांच्या घराच्या मागे त्याच्या बायकोने येऊन चूल पेटायला सुरुवात केली. नवीन घराच्या खिडकीच्या तिथं कोण चूल पेटवेल? आणि केल्यानंतर सुद्धा हे जेव्हा थांबवायला गेले तेव्हा सुद्धा मारहाण केले. माझ्या आजी 75 वर्षाची आहे, तिला तो सडून मरशील वगैरे, तिला ट्रॉमा मिळेल अशा गोष्टी करतो. म्हणजे आम्हाला इतकी मेंटल हॅरेसमेंट आहे. आणि आम्ही एनसी वगैरे केलं, त्यातून आम्हाला काहीच रिस्पॉन्स भेटला नाही, काहीच दाद भेटली नाही. माझी पूर्ण फॅमिली महाबळेश्वरला असते, मी पुण्याला असते आणि मी नसताना तो ही सगळी प्रकरणं करतो. आमची एनसी दिली की आम्हाला फक्त अपोजिट त्यांना पण ऑप्शन दिला जातो की एनसी दाखल करा. मग ते एनसीत काही खोटं नमूद करतात. 6 महिन्यापूर्वी मी महाबळेश्वर मध्ये नसताना मी पुण्यात होते, माझ्या चुलत भावाशी भांडणं झालेली, तेव्हा माझं एनसी मध्ये खोटं नाव टाकलं गेलं आणि मला ते सांगितलंही नाही 1.5 महिना. ज्यावेळेस मी PSI कडे जाऊन कंप्लेंट केली तेव्हा ते माझं एनसी मधून नाव काढण्यात आले. त्यामुळे आम्हाला इतका मानसिक त्रास दिला जातो, आम्हाला पूर्णतः हॅरेसमेंट केली जाते. आमचं फक्त एवढंच आहे की आम्हाला आमची जागा आहे न्यायालयीन कार्यालयीन पद्धतीने देण्यात यावी. आणि हा जो माणूस आम्हाला सारखा हॅरेस करतोय, माझ्या आईला, माझ्या चुलतींना अपशब्द वापरतो किंवा माझ्या भावांना मारहाण करतो, ते कुठेतरी बंद व्हावं, जेणेकरून आम्ही पण सुखात राहावं, त्यांनाही सुखात राहावं आणि आमच्या शेजारच्यांनाही कोणत्या प्रकारचा त्रास होऊ नये. आम्ही फक्त एनसी दिली, ते एनसी त्यांनी घेतली. बाकी त्याच्यानंतर पहिली एनसी केल्याच्या नंतर 6 महिने आम्हाला काही रिप्लाय भेटला नाही. आज आता परत 2 दिवसापूर्वी भांडणं झाले. 2 दिवसापूर्वी भांडणं झाल्यानंतर आम्ही मारहाण केली, माझ्या भावाचा चष्मा तोडला, काच वगैरे फोडली, चावलं गेलं, गळ्यातलं तोडलं, घर जाळील ही धमकी दिली. तेव्हा एनसी केली तर त्यांनी पण रिव्हर्ट ऑप्शन दिला ह्यांच्यावर एनसी करायला, कारण की दोघांच्यात मारहाण झालेली. पण आम्हाला महाबळेश्वर पोलिसांकडे आम्ही गेलो तर त्याला काही बोललं जात नाही की तू स्वतःहून का जातोस भांडणं करायला, कारण की आमच्याकडे व्हिडिओज आहेत. तो स्वतःहून आमच्या दारात येतो, भांडणं करतो, आमच्या कामगारांना धमक्या देतो, ह्या सगळ्या गोष्टी तो करतो, तरी पण आम्हाला दाद नाही. काय आता मी एसपींना सांगितलं होतं, त्यांनी मला पुन्हा सांडभोर सरांकडे जायला सांगितले महाबळेश्वरला, पण आम्हाला अजून म्हणजे तसा काही रिस्पॉन्स भेटला नाही. म्हणून आमचे की आम्हाला हिथूनच काय ती कार्यालयीन कारवाई व्हावी आणि आमच्या एनसीवर ऍक्शनच होत नाही. त्याला फक्त सांगितलं जातं की तू केलंयस का, पण त्याने जे सांगितलंय की बाबा काय खोटं सांगतो तो, ते आमच्याशी कधी कन्फर्म केलं जात नाही. जसं माझी एनसी होती, मला कॉलही नाही आला 1.5 महिना की तू होतीस तिथं, काय होतं, आम्हाला नाही माहिती का दखल घेत नाही. राजकीय नाही असं काही आम्हाला, म्हणजे महाबळेश्वर मध्ये बघायला गेलं तर आम्हाला राजकीय कोणता दबाव नाहीये, कोणी आम्हाला प्रेशराईज करत नाही. लोक आम्हाला तिथली सपोर्ट करतात, त्यालाही समजवतात, पण तो कधीच ऐकत नाही. तो त्यांच्या तोंडावर एक बोलणार, मागे एक बोलणार. त्याच्यामुळे मग आम्हाला एकच उपाय राहतो की व्हिडिओ वगैरे करणे. आणि आम्ही घरी नसेल, आता माझी आई एकटी राहते, माझा भाऊही नसतो. माझी आई ऑलरेडी मेडिकल, तिची हिस्ट्री खूप आहे, तरी तिला वेगवेगळे, तिचं नाव जसं आता शांत आहे तर ते गाणं लावून तिच्या हे करणे, ड्रेनेज आहे त्या ड्रेनेजवर मारहाण करणे. त्याची छोटी छोटी मुलं आहेत ती अंगावर धावून आली आहेत, माझं कंपाऊंड होतं ते फोडलेलं, तर सगळे व्हिडिओ आहेत आमच्याकडे.